मातोश्री पार्क टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. बॅट्समॅनचं नाव आहे गौरव आणि ओमकार. स्ट्राईक वरती आहे गौरव. मातोश्री पार्क वरून गोलंदाजाचं नाव मातोश्री पार्क गोलंदाजाचं नाव काय? प्रतीक. प्रतीक का? ओके प्रतीक. चला सामना सुरू करा. प्रतीक टू गौरव. गुड शॉट गौरव यांच्याकडून. पहिल्याच चेंडूवरती 4 रन. प्रतीक याचा दुसरा चेंडू. पंचांचा इशारा वाईट. रिव्हर्स शॉट. 4 धावा संघासाठी घेतलेल्या आहेत गौरवाने. 3 चेंडूमध्ये 2 चौकार मारलेले आहेत. उत्कृष्ट अशी फलंदाजी गौरव याच्या मार्फत होत आहे. गुड शॉट आहे गौरव. 3 चेंडूमध्ये 9 धावा. 2 चेंडू 1 चेंडू वाईट होता. ओके 2 चेंडूमध्ये 9 धावा. प्रत्येकाचा तिसरा चेंडू 1 धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे गौरव. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हचा फटका होता. 1 पेक्षा दुसरं काही मिळत नाही. फलंदाज त्रिफळाची झालेला आहे. पाठीमागून दांडी गोल झालेली आहे गौरवाची. गौरवने त्याचं काम केलेलं आहे. 3-4 चेंडूमध्ये 9 धावा करून तो माघारी परतलेला आहे. नवीन फलंदाज निलेश. प्रतीक यांचे 5 चेंडू झालेले. 5 चेंडूमध्ये 11 धावा दिलेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेऊन संघाची धावसंख्या झालेली आहे 1 ओव्हर 1 बाद 12. पनवेलकर संकुल बॉईज आयोजित महाराष्ट्र दिन चषक पर्व दुसरे भव्य अंधाराम गोलाकार क्रिकेट स्पर्धा. प्रथम पारितोषिक 9,999. द्वितीय पारितोषिक 7,777. तृतीय पारितोषिक 4,444. ही स्पर्धा संपूर्ण स्पर्धा लाईव्ह यूट्यूब लाईव्ह करण्यात आलेला आहे. त्यानंतर आकर्षक ट्रॉफीज आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तसेच सामनावीर यांच्यासाठीही ट्रॉफी देण्यात येणार आहेत. त्यांचं काय गोंधळ आहे? त्यांचा सामना सुरू करा. मातोश्री पार्क कर्णधार टप्पू दे. सामना चालू करा लवकर. खूप ऊन लागतं. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 12. राजमुद्रा सीसी
बॉलर नेम, बॉलरचं नाव काय? प्रतीक. प्रतीक 2 टाका. प्रतीक 1 झालेला आता, प्रतीक पार्ट 2. गुड शॉट आहे. पुष्पा 1 झाला, पुष्पा 2 येणार आहे आता. तसं प्रतीक 1 झालेलं आहे, आता प्रतीक 2 आलेलं आहे. प्रत्येक 2 लाही सेम तसाच पहिला चेंडू ते चौकारला गेलेला आहे. फलंदाज निलेश याच्या बॅटमधून उत्कृष्ट असा चौकार लगावण्यात आलेला आहे. निर्धाव चेंडू. निलेश याचा उत्कृष्ट असा पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन आणि उत्कृष्ट असा चौकार मारलेला ऑफ ड्राईव्ह. तो बोलतात थंब दाखवायला सांगा सगळ्यांनी तिथं कॅमेरा. प्रतीक 2. फलंदाज निलेश याने विराट कोहलीचा शॉट मारलेला आहे, जो स्टँड मध्ये गेलेला आहे. फलंदाज बाद. नवीन फलंदाज तुषार गोपाळे. दोन फलंदाज बाद झालेले. धाव संख्या झालेली 20. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. त्यांना थोडस व्यत्यय आहे. खेळाडूने जास्त गरज येण्यासाठी हवा मागवलेली आहे. मैदानी थोडंसं जरा स्वच्छ करून घेतो. चला परत पुन्हा हवा येण्याच्या अगोदर 2-4 बॉल टाकून द्या. तुषार यांनी स्टेट ड्राईव्ह आडव्या गाठने स्टेट ड्राईव्ह मारलेली. 4 धावा एकवटण्यात यशस्वी झालेले आहे. धाव संख्या झालेली 1 ओव्हर 5 चेंडू 24. षटकातील शेवटचा चेंडू दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 25. पंचांनी फक्त पंचांचं काम करावं, फिल्डरचं काम करू नये. सर्व खेळाडूंना विनंती आहे, ऊन खूप आहे, प्रत्येकाने कॅप घालूनच खेळावे, पाणी पीत राहावे. आजच्या महाराष्ट्र दिन चषकाचे आयोजक पनवेलकर संकुल बॉईज पर्व 2 भव्य देवी असेल गोलाकार क्रिकेट स्पर्धेचं आयोजन सालाबादप्रमाणे यावर्षी केलेलं आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचं. बॉलर नाव राहुल. जागृती केकर्स तर्फे सर्व खेळाडूंना थंड ताक पेयाची सोय केलेली आहे. सर्व खेळाडूंनी त्याचा लाभ घ्यावा. तसेच आमचे निलेश पाटील यांचा सस्ता प्रॉपर्टी कोणाला घर खरेदी करायचं असेल, विकायचं असेल, ते रिअल इस्टेटचं काम करतात. त्यांचं ऑफिस राजगुरू तिथे आहे. त्यांच्याशी संपर्क साधा. नंबर त्यांचा दिलेला आहे निलेश सरांचा. तुषार गोपाळांचा अतिशय उत्कृष्ट असा षटकार, परंतु षटकार आपल्याकडे बाद घोषित केला जातो.
नवीन फलंदाज प्रवीण. हे सर्व खेळाडू षटकार मारणार आहेत. या 100 मध्ये षटकार ठेवला तर मला वाटतं एक बॉल ठेवणार नाही इकडं. नवीन फलंदाज प्रवीण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त एक धाव विरोध यशस्वी झालेला संघ. तिसऱ्या षटकाची समाप्ती होत आहे. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झालेली आहे 28. उत्कृष्ट असा फुलटॉस चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह आणि चौकार दिलेला आहे. पंचांची कामगिरी 3 ओव्हर संपलेले आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीमध्ये धावसंख्या झालेली आहे 32. पंचांच्या कामगिरीमध्ये महेश गाडीगावकर आणि लोक पंचांच्या कारकिर्दीमध्ये विकास जमदारे नवीन 4थी ओव्हर घेऊन आलेले आहेत. मातोश्री पारचे कर्णधार गणेश धोळे उर्फ पप्पू. उत्कृष्ट असा गुगली गोलंदाज होता, परंतु विकेट किपर बीड झालेला. एक 22च्या स्वरूपामध्ये एक धाव घेण्यात आलेली आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 33. 4थं ओव्हर मार्गस्थ. नो चेंडू 9+1. गणेश धोळे बॉलर मॅन. बाजूला 2 बाजूला. त्यांचा आता किती धावा घेतल्या? 3 धावा घेतल्या. थोडस गच्चा असं क्षेत्ररक्षण मातोश्री पार संघाकडून त्याचा फायदा घेतलेला आहे. राजमित्र शिसियाच्या दोन्ही फलंदाजांनी 3 धावा 3 बॉल झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. फुलटा चेंडू उत्कृष्ट असा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 4 धावा संघासाठी तसंच वैयक्तिक ओमकारांनी चौका मारलेला आहे. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे 44. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं. 3 धावा अडवल्या. शेवटचा चेंडू षटकातील. धावसंख्या झालेली आहे 45. शेवटचा चेंडू. आडव्या बॅटचा उत्कृष्ट असा ग्राउंड शॉट प्रवीण यांच्या मार्फत. धावसंख्या झालेली आहे 49. 14-9. जिंकण्यासाठी मातोश्री पार्क या संघाला 50 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्येचं भलं मोठं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे मातोश्री पार्क संघासाठी. राजमुद्रा संघाने चांगली फलंदाजी केलेली आहे आणि 49 धावा काढलेला आहे 4 ओव्हरमध्ये.
ओव्हरमध्ये 50 धावांचे लक्ष. बघूया आता मातोश्री पार्क कसं चेस करतोय. तसेच राजमुद्रा संघ 50 धावा डिपेंड करते की नाही पाहूया आपण. यानंतरचा सामना चालू मॅचचा विजेता विरुद्ध गुड्डू रंगीला या दोन संघामध्ये खेळवला जाईल. गुड्डू रंगीला संघाच्या कर्णधाराने कुठेही जाऊ नये. संकुल गायचे सर्व खेळाडू आपली उपस्थिती मैदानामध्ये राहूया. पंच आपली कामगिरी करत आहेत. कॅमेरामॅन श्रवण कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहे. कोणता कुठली गाडी आहे? 50. चला राजमुद्रा संघाचा फलंदाज नाव सांगा. फलंदाज प्रतीक टू आणि नॉन स्ट्रायकर राहुल. गोलंदाज आहे सुभाष पाहूया. सुभाष हा फिरकीचा जादूगर आहे. स्वर चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर. पहिला चेंडू वाईट स्वरूपामध्ये एक अवांतर धाव. दुसरा चेंडू डॉट होता परंतु किपर थोडेसे बीट झालेले आहेत आणि एक धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे. स्ट्राईक वरती आलेला आहे राहुल आणि प्रतीक टू. स्ट्राईक वरती राहुल, नॉन स्ट्राईकला प्रतीक टू, सुभाष टू राहुल. पंचांचा इशारा वाईट बॉल. पन्नास धावांचं लक्ष आहे. प्रवीणांच्या हातातील चेंडूवरती 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहे. धाव संख्या झालेली 5. फलंदाज आडव्या प्रयत्नामध्ये चेंडू डॉट होत आहे. सुभाषची चांगली गोलंदाजी. चार चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा आडवी बॅट मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निर्धाव. गोलंदाज अतिशय चपळ आहे. शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेण्यात आलेली आहे. सुभाषने 2 अवांतर धावा दिल्या परंतु बाकीचे चेंडू व्यवस्थित टाकले. फक्त 7 आणि 7 धावा दिलेल्या आहेत. अतिशय कंजूस अशी गोलंदाजी करत आहे सुभाष. त्याच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. राजमुद्रा संघाकडून नवीन गोलंदाज राहुल. निलेश नवीन गोलंदाज निलेश. पन्नास धावांचं टार्गेट आहे. संकुल बॉल स्वयंसेवक करा. ते लक्ष द्या तिकडे. ते बॅनर पडला बघा.
थोडंसं खेळामध्ये व्यत्यय, हवा खूप असल्यामुळे बॅनर वगैरे पडत आहेत. चला राजमुद्रा, टार्गेट भरपूर आहे, जास्त वेळ नका लावू तुम्ही. त्यांचं जरा सामना स्पीडअप करा, जास्त वेळ होतो. पंचांचा इशारा, वाईट चेंडू. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण प्रयत्नाद्वारे फलंदाज धावचीत झालेला आहे. नवीन फलंदाज, फलंदाजाचं नाव काय? नवीन फलंदाज श्याम. चौका 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 चौका. पुन्हा एकदा प्रतीक याने सलग 2 चेंडूवरती 2 चौकार मारलेले आहेत. चांगली बॅटिंग करत आहे, परंतु धावसंख्या टार्गेट खूप जास्त आहे. अशीच बॅटिंग कंटिन्यू करावी लागेल त्याला. यानंतरचा होणारा सामना गुड्डू रंगीला विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघ यामध्ये होईल. त्यानंतर ग्रुप मॅच होईल संकुल बॉईज विरुद्ध अहान बॉईज यांचा. फलंदाज धावचीत बाद झालेला आहे, गरज नसताना धाव काढलेली आहे. चक्कर बिक्कर यादी मारा चक्कर बंधू आले. धावसंख्या झालेली आहे आऊट केला त्याला, चांगला खेळ होता. 21. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 21. अजूनही जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. 2 ओव्हरमध्ये 29 धावांची गरज आहे. एक बॉल बाकी, ओके. अजून एक ओव्हर, 1 बॉल बाकी आहे. नवीन फलंदाज आलेला आहे ऋषिकेश. पुढील 2 षटकांमध्ये 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28 धावा. मगाशी कोणतरी होतं रे कॉमेंटेटर, कुठे गेले ते? जरा बोलवा ना त्यांना. विनायक नावाचे, विनायक नाईक. हॅलो, विनायक नाईक कुठे आपण असाल तर जरा माईकशी संपर्क साधा. विनायक नाईक कॉमेंटेटर कुठं, तो तिथं कॅमेरावर बसला तो.
राहुल कर ना कर ना काय फक्त गोलंदाजाचं नाव फलंदाजाचं नाव आणि स्कोर सांगायचं नाव फक्त बॉलरचं नाव काय गोलंदाजाचं नाव विशाल आणि तिसरा षटक घेऊन येतात विशाल. बघूया काय करतील आपल्या संघासाठी. आणि उत्कृष्ट असा चेंडू आणि विकेट बोल्ड आलेले आहेत. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू बोल्ड आलेला आहे. नेक्स्ट बॅट्समॅनचं नाव हा आणि आता नेक्स्ट फलंदाज महेश. 13 चेंडू मध्ये 28 धावा संख्येची गरज. बघा महेश काय करतील आपल्या संघासाठी. 11 चेंडू 27 धावेची गरज. 11 चेंडू 27 धावेची गरज. बघा महेश काय करतील आपल्या संघासाठी. आणि हा एक वाईट चेंडू तसंच नकारात्मक चेंडू तसंच धावसंख्येत वाढ. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू धावसंख्येत वाढ 25 आणि पुढे येऊन टोलावलेला आहे. तसंच चांगली फिल्डिंग. महेश यांनी चांगला शॉट घेतला होता पण तशीच चांगली फिल्डिंग. धावसंख्येत बदल. धावसंख्या 26 आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी. उत्कृष्ट असा शॉट तसंच चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या बदल. धावसंख्या झालेली आहे 27. उत्कृष्ट असा चेंडू. बॉल 1 बॉल्स टू गो. उत्कृष्ट असा शॉट टोळलेला आहे पण तसंच चांगली फिल्डिंग. आणि धावसंख्या झालेली आहे 29. 3 ओव्हरच्या समाप्तीवर धावसंख्या झालेली आहे 29. 6 चेंडू 21 धावेची गरज. बघूया महेश हे आपल्या संघासाठी काय करतील. आणि 4था षटक घेऊन येत आहे गौरव. 6 चेंडू 21 धावेची गरज. बघूया काय होईल या सामन्यामध्ये. कोण विजेता ठरेल. याच्यानंतरचा होणारा सामना गुड्डू रंगीला. उत्कृष्ट असा चेंडू डॉट बॉल. 5 चेंडू 21 धावेची गरज. प्रत्येक बॉलवर चौक्याची गरज. आणि हा पुन्हा एकदा डॉट. विकेट घेतलेला आहे. स्टंपिंग झालेलं आहे. चांगली गोलंदाजी करत आहे गौरव आपल्या संघासाठी. नेक्स्ट बॅट्समॅनचं नाव ऋषभ. बघा काय करतील. 4 चेंडू अजून बाकी आहे गौरव यांचे. धावसंख्या पाहिजे 21. म्हणजे हा क्रिकेट आहे काही होऊ शकतं याच्यात. आणि हा चांगला शॉट होता पण डायरेक्ट बाहेर गेलेला आउट झालेला आहे. 3 बॉल्स टू गो. धावसंख्या तिकडेच्या तिकडेच थांबली आहे 29. पुढील सामना गुड्डू रंगीला विरुद्ध. आता या सामन्यात जो विजेता ठरेल त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स येऊन टॉस करून घ्यावे. 3 बॉल्स टू गो. उत्कृष्ट असा शॉट. एक धाव घेण्यात सफल. स्ट्राईकवर महेश. 2 बॉल्स टू गो. कुठं ना कुठं सामना राजमुद्राच्या याच्यामध्ये जात असताना वाईट चेंडू नकारात्मक चेंडू. धावसंख्यात बदल. धावसंख्या 31 आणि हा बोल झालेला आहे. 4 बॉल ना. 1 बॉल्स टू गो. असं वाटत आहे की राजमुद्रा हा विजेता ठरणार आहे कारण की 1 चेंडू मध्ये भरपूर रन पाहिजे. आणि तसाच चांगला स्वीप शॉट दाखवलेला आहे बॅट्समॅननी. आणि असंच राजमुद्रा विजेता ठरलेला आहे. आता होणारा सामना गुड्डू रंगीला विरुद्ध राजमुद्रा.
दोन्ही टीमच्या कर्णधारांनी लवकरात लवकर कमेंट्री बॉक्समध्ये येऊन टॉससाठी यावे अशी विनंती आहे. लवकरात लवकर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, वेळ निघत चालला आहे. राजमुद्राचे कर्णधार आणि गुड्डू रंगीलाचे कर्णधार लवकरात लवकर यावे. आपण टॉस करून घेऊ. टॉस कोण उडवतो? टॉस साठी यावे लवकर विनंती आहे. पंकज आंबरे